हाय फ्रेंड्स. आज आपण एका फळाबद्दल जाणून घेणार आहोत. ते म्हणजे ग्रेप्स. ग्रेप is noblest of all fruits. Grapes have preventive properties against cancer. द्राक्ष सर्व फळांमध्ये श्रेष्ठ फळ आणि द्राक्षांमध्ये कर्करोगापासून बचाव करणारे गुणधर्म आहेत. म्हणून द्राक्ष हे सर्वश्रेष्ठ आहे. त्याच्या क्वालिटीज काय आहेत? Maharshi Charak states that grapes are ranging, sweet, stimulative, soothing, beneficial to the throat, hair, skin, and eyes, and act as a appetizer. महर्षी चरक सांगतात की द्राक्ष गोड, उत्तेजक, सुखदायक, घसा, केस, त्वचा आणि डोळ्यांसाठी फायदेशीर आहेत आणि ते भूक वाढवणारे आहेत. Ripe grapes are oily, diuretic, aphrodisiacs, coolant, refreshing. पिकलेली द्राक्ष तेलकट, लघवीचे प्रमाण वाढवणारी, कामोत्तेजक, थंड आणि ताजेतवानी असतात. They are helpful in eliminating thirst, burning sensation, fever, asthma, leprosy, tuberculosis, irregular menstruation, vomiting, obesity, edema, chronic jaundice, hepatitis, and many other disorders. तहान, जळजळ, तहान कमी होण्यासाठी, बर्निंग सेन्सेशन जेव्हा होतं, तापामध्ये, अस्थमामध्ये, लेप्रसीमध्ये, ट्युबरक्युलोसिसमध्ये आणि ज्यांचे पिरियड इरेग्युलर आहेत, ज्यांना उलटीचा त्रास होतोय, ज्यांना लठ्ठपणा झालाय, ज्यांच्या अंगावर सूज आलीये, ज्यांना जुना जॉन्डिस म्हणजे कावीळ झाली आहे, हिपॅटायटिस झाला आहे, अशा इतर खूप साऱ्या डिसऑर्डर्स मध्ये ग्रेप्सचा ज्यूस खूप फायदेशीर आहे. दे डिक्रीजेस गॅस्ट्रिक ऍसिडिटी, पोटाची जळजळ कमी करतात द्राक्ष. सुश्रुत द ग्रेट आयुर्वेदाचार्य सेज दॅट ग्रेप्स हेल्प्स इन रिटेनिंग youth अँड प्रिव्हेंट्स ओल्ड एज. तारुण्य टिकवून ठेवण्यास आणि वृद्धत्व टाळण्यास ग्रेप्स मदत करतात असं आयुर्वेदाचार्य सुश्रुत ऋषींचं म्हणणं आहे. ग्रेप्स आर न्यूट्रिटिव्ह अँड प्रिव्हेंटिव्ह फॉर वेस्टिंग डिसीज. द्राक्ष पौष्टिक आणि वाया जाणाऱ्या रोगांवर प्रतिबंधक आहेत. They soothe the burning sensation in the stomach and helps in digestion and gas trouble. पोटातील जळजळ शांत करतात ग्रेप्स आणि पचन आणि गॅसच्या त्रासात मदत करतात. आता ह्याचे कंटेंट्स काय आहेत? ह्याच्यामध्ये वॉटर 85.5% आहे, प्रोटीन 0.8% आहे, फॅट 7.1% आहे, कार्बोहायड्रेट 10.2%, कॅल्शियम 0.03%, फॉस्फरस 0.02%, आयर्न 0.04 मिलीग्राम पर 100 ग्राम, विटॅमिन ए 15 इंटरनॅशनल युनिट per 100 gram, vitamin B2 10 milligram per 100 gram, niacin 0.3 milligram per 100 gram, vitamin C 10 milligram per 100 gram. Also, it contains malic, citric, and tartaric acid. ह्याचे फायदे काय आहेत? Grapes can be taken in their natural form. Pure grapes juice has a greater medicinal value. Sufficient amount of grapes can be taken only in juice form. कधीही ग्रेप्स फ्रेश आणि नॅचरल फॉर्म मध्ये म्हणजे चावून खाणे योग्य. ग्रेप्स ज्यूस हॅज अ ग्रेटर मेडिसिन म्हणजे ज्या आजारामध्ये खूप सारा फायदा जेव्हा तुम्ही ग्रेप्सचा ज्यूस घेता तेव्हा होतो. आणि तुम्हाला सफिशियंट अमाऊंट ऑफ ग्रेप्स कधी मिळतात? जेव्हा तुम्ही ज्यूस फॉर्म मध्ये घेता, कारण ते कच्चे तेवढे नॅचरल फॉर्म मध्ये तेवढे खाल्ले जात नाहीत. ह्याचे बेनिफिट्स काय आहेत? ग्रेप्स इफ टेकन डेली आर गुड फॉर रिलिव्हिंग कॉन्स्टिपेशन.
जर तुम्ही रोज ग्रेप्स खाल्ले तर तुमचं कॉन्स्टिपेशन कमी व्हायला मदत होते. इट गिव्स रिलीफ इन पाईल्स. पाईल्स मध्ये ज्यांना मूळव्याध आहे त्यांनी रोज ग्रेप्स खायचे, त्यामुळे त्याच्यातून आपल्याला फायबर मिळतं आणि पोट साफ होतं. They have a soothing effect on excessive secretion of bile and the burning sensation of stomach. Grape juice gives good result to the patient suffering from general weakness, disability, stagnant weight, dryness of skin, dimness of sight, and burning sensation of body. द्राक्षाचा पोटात द्राक्षाच्या रसाचा पोटाच्या जळजळीवर खूप सुखकारक परिणाम होतो आणि अशक्तपणावरही परिणाम होतो. वजन स्थिर राहते, त्वचा कोरडी पडणे, दृष्टी कमी होणे, शरीराची जळजळ अशा रुग्णांना याचा चांगला फायदा होतो. Taking grape juice for a few days removes undesirable heat from the body as the blood is cleansed and cooled. काही दिवस सतत ग्रेप्सचा ज्यूस घेतला तर तुमच्या शरीरातील उष्णता कमी व्हायला मदत होते आणि तुमचं रक्तही शुद्ध आणि थंड होतं. इट ऑल्सो हेल्पफुल इन डिसेंट्री. डिसेंट्री ज्यांना जुलाब होतात त्यांनाही ग्रेप्स ज्यूस खूप फायदेशीर आहे. मॅलिक सायट्रिक अँड टर्टरिक ऍसिड in it purifies blood and stimulates the activity of the bowels as well as kidneys. ग्रेप्समध्ये मॅलिक ऍसिड, सायट्रिक ऍसिड अँड टार्टारिक ऍसिड असतं, जे ब्लडला प्युरिफाय करतं, रक्ताचं शुद्धीकरण करतं आणि ते बाउल्सच्या आणि किडनीच्या ऍक्टिव्हिटी स्टिम्युलेट करतं. इट कंटेन्स आयर्न अँड हेल्प्स इन अॅनिमिक कंडिशन. याच्यामध्ये आयर्न भरपूर प्रमाणात आहे, त्याच्यामुळे अॅनिमिया मध्ये सुद्धा याचा खूप फायदा होतो. थँक्यू.